फ्रेंड्स नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत रव्यापासून झटपट होणारा नाश्ता. हे एक वाटी रवा घेतलेला आहे, तो मिक्सरच्या भांड्यात काढणार आहे मोठ्या. 1 वाटी रवा टाकायचा आहे. भाजून घेतलेला नाही आहे रवा आणि शक्यतो रवा बारीक घ्यायचा आहे. 1 चमचा बेसन पीठ घालणार आहे. 1 चमचा साखर घातलेली आहे. आता 1 वाटी दही घेतलेला आहे. जेवढे वाटी रवा आहे तेवढंच दही घ्यायचं आहे. आपण आता याला मिक्सरला छान फिरवून घेणार आहोत. हे बॅटर आपण आता भिजत ठेवूयात 15 ते 20 मिनटं. तोपर्यंत मी ह्याच्यासोबत भाजी करणार आहे खायला बटाट्याची. हे 4 बटाटे उघडून घेतलेले आहेत मी, पाहू शकता. ते सोलून छान असे स्मॅश करून घेतलेले आहेत थोडेसे. आता एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. गरम झालं की त्यामध्ये तेल घालणार आहे. 2 चमचे 2 पळ्या तेल घातलेलं आहे. तेल छानपैकी तापून द्यायचं आहे. मस्त तेल तापलं की त्यामध्ये जिरं घालणार आहे 1 चमचा. हे पहा, जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडलं की नंतर त्यामध्ये लसूण घालणार आहे. टेचून घातलेलं आहे लसूण मी. अद्रकचे तुकडे घातलेले आहेत बारीक करून छोटे छोटे. हे पहा, छान फोडणी बसलेली आहे लसणाची आणि आल्याची. आता आपण मिरच्या घालणार आहोत बारीक कापून. 7-8 मिरच्या घातलेल्या आहे. उडदाची डाळ घातलेली आहे 1 चमच्यावर. चण्याची डाळ घालणार आहे 1 चमच्यावर. त्यामध्ये दोन्ही मस्त आपण फ्राय करून घेणार आहोत तेलावर. हे पहा, चण्याची डाळसुद्धा घातलेली आहे. छान तेलावर आपण भाजून घेऊया त्याला. आता मस्त खरपूस भाजले गेलेले आहेत आपल्या डाळी. आता छान आपण अशा भाजून घेणार आहोत त्याला. आता 1 कांदा कापून घेतलेला आहे, उभा कापलेला आहे कांदा मी. हे पहा, उभे स्लाईस केले आहेत. तरी बारीकसुद्धा करू शकता तुम्ही स्लाईस, तुम्हाला हवे असेल तर. मी उभे स्लाईस केले आहेत कांद्याचे. आता एकत्र छान असं भाजून घेणार आहोत आपण डाळीमध्ये. छान कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तेलावर. कांदा फ्राय झाला की आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत 1/2 चमचा. हे पहा, 1/2 चमचा हळद घातलेली आहे. आता आपण त्यावर कोथिंबीर टाकणार आहोत. हिंग घातलेला आहे, कोथिंबीर घालायची आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया नीट. छान मिक्स झालं की आपण त्यामध्ये बटाटा ॲड करणार आहोत. आपण जो सोलून घेतले होते 2-3 बटाटे टाकलेले आहेत. छान बटाटे स्मॅश करून असे मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. आता आपण बटाटा हलवून घेऊयात. डोश्यासोबत खायला चटणी देखील करू शकता तुम्ही खोबऱ्याची. मी बटाटा केलेला आहे. छान लागतो बटाट्याची भाजी पण. हे पहा, छान असं शिजून घेतलेलं आहे बटाटा, त्यामुळे टाईम लागणार नाही आपल्याला भाजीला. बटाटा शिजलेला आहे, थोडं परतून घ्यायचा फक्त आपल्याला. हे पहा, छान हलवून घेतलेलं आहे. त्याला मीठ मिक्स झालेलं आहे. कोथिंबीर टाकायची आहे वरून. आपला बटाटा तर रेडी झालेला आहे. आपण इकडे साईजला उचलून ठेवणार आहोत. आता बॅटर घेऊया. हे पहा, छान कन्सिस्टन्सी आली आहे आपल्या ह्याला रव्याच्या बॅटरला. आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे 1 चमचा. हलवून घेऊ आपण व्यवस्थित त्याला. हे पहा, छानपैकी असं हलवून घेतलेलं आहे. तुम्हाला पाणी लागलं तर ॲड करू शकता, थोडंफार लागेल तसं थोडंसं पाणी ॲड करू शकता, थोडं पातळ हवं असेल तर. आता इनो घालणार आहे यामध्ये. अगदी 1 चमचा 1/2 चमचा इनो घालणार आहे फक्त थोडासा. हे पहा, इनो घालणार आहे. त्यावर थोडंसं पाणी ओतणार आहे आता. हे पहा, आणि छान असं त्याला छान फेटून घेणार आहोत. इनो इन्स्टंट करायचं आपल्याला म्हणून थोडासा इनो घातला आहे. तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकला तरी चालेल. छान डोसे होतात मस्त रव्याचे, मऊ डोसे होणार आहे त्याचे आपले. तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावर तेल लावून घेतलं आहे. छान डोसा टाकलेला आहे आपण. बघा, 1-2 डोसे मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. हे बघा, छान एका साईडने खरपूस असं भाजून घेतलेला आहे डोसा. आता आपण याला पलटी मारून घेतलेला आहे. हे पहा, तर दुसरा डोसा एक टाकून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, टाकून आता आपण पलटी मारून घेऊया त्याला. पूर्ण एका साईडने शिजून द्यायचं व्यवस्थित. नंतर आपण याला पलटी मारून घेणार आहोत. हे पहा, झालेला आहे आपला. खूप एकदम पटकन होणारा नाश्ता आहे, झटपटीत, सकाळच्या गडबडीत. टिफिनसाठी सुद्धा मुलं खाऊ शकतात. मऊ राहतो डोसा, एकदम कडक होत नाही. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.